नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विश्व गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत इंडिया इव्हेंट आफ्टर 1960 या चॅप्टर सिरीजचा पार्ट 7. आता आपला चॅप्टर हा संपतच आला आहे. लास्ट चॅप्टरपर्यंत आपण बघितलं की इंडियामध्ये कोण कोण पंतप्रधान होऊन गेलं, कुठल्या कुठल्या पार्टीने आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट चालवली आणि त्यांनी काय काय केलं देशासाठी हे आपण बघितलं. आता ह्याच्यानंतर आहे ना, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये त्यांनी जे जे कामं केली त्याचा काय फरक पडला ते आता आपण एक एक सेक्शन वाईज बघूया. तर आता आपलं पहिला सेक्शन इथे आहे इंडियन इकॉनॉमी. म्हणजे एवढे सगळे रिफॉर्म केलेस, एवढे सगळे चेंजेस केले प्रत्येक गव्हर्नमेंटने, तर त्यांचा काय बदल झाला आणि त्याचा काय फायदा झाला आता आपण ते जाणून घेऊया. पहिलं ते इथे दिलं आहे, आफ्टर इंडिपेंडन्स द फोकस वॉज ऑन मॉडर्नायझिंग द इकॉनॉमी, अचिव्हिंग इकॉनॉमिक सेल्फ सफिशियन्सी अँड सोशल जस्टिस. तर आता काय झालं ना, इंडियाला जेव्हा इंडिपेंडन्स भेटलं होतं तर मेजर इश्यू होता पैसा. बघा, पैसे असल्याशिवाय आपण स्ट्रॉंग बनू नाही शकत हे आपल्याला माहिती होतं. आणि आपली सिच्युएशन काय होती इंडिपेंडन्स नंतर हे सर्वांनाच माहिती आहे. इंग्रजांनी जेवढं होऊ शकतं तेवढं आपल्याला लुटण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या पूर्ण कंगाल करून सोडून निघून गेले. तर इंडियाकडे आता असं होतं की आपल्याला आता फायनान्शियली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. तर मेन फोकस हा इंडियाने हा ठेवला. त्याच्यानंतर इंडियाने हा पण विचार केला की आपल्याला आता कोणाची मदत न घेता आपल्या स्वतःच्या जीवावर उभं राहायचं आहे, आपल्या पायावर उभं राहायचं आहे. तर हा एक त्यांचा एक मोटिव्ह होता. जसं की इथे दिलंय अचिव्हिंग सेल्फ सफिशियन्सी आणि सोशल जस्टिस. आता हे सगळं करताना आहे ना, आपल्याला ह्याची पण काळजी घ्यायची होती की कोणासोबतही भेदभाव नको व्हायला. म्हणजे असं नको की अमीर गरीब नाही तर उच्च जातीचा खालच्या जातीचा असं काही भेदभाव पण नाही झाला पाहिजे. आणि आपण सगळे एकत्र भारतीय आहोत या पद्धतीने ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे, हा त्यांचा विचार होता त्यावेळेची जी गव्हर्नमेंट होती त्यांचा. त्याच्यानंतर काय झालं, इंडिया एम्ड ॲट इस्टॅब्लिशिंग इंडस्ट्रीज, इम्प्लिमेंटिंग प्लान डेव्हलपमेंट थ्रू नॅशनल प्लॅनिंग कमिशन अँड 5 इयर प्लान. आता झालं काय होतं की इंडियाने हे विजन तर बघितलं, स्वप्न तर ठरवलं की आपल्याला आता फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे. पण त्यासाठी स्टेप काय काय घेतले आता ते जाणून घेऊया. पहिलं तर इंडियाने जेवढे पण काही श्रीमंत लोक होते थोडेफार इंडियामध्ये, त्यांना प्रमोट केलं की इंडस्ट्रीज ओपन करण्यासाठी. आणि गव्हर्नमेंटनी पण हा प्लॅनिंग केला की आपण पण इंडस्ट्रीज ओपन करूयात वेगवेगळे, जेणेकरून काय होईल, जे बेरोजगार लोक आहे जनता त्यांना जॉब भेटेल आणि त्यांच्याकडे थोडाफार पैसे येतील. तर आता ह्याच्यानी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता, तर त्यासोबत एक प्रॉपर प्लॅनिंग पण पाहिजे होतं. तर इंडियाने आहे ना एक नवीन सिस्टम चालू केली, 5 इयर प्लॅन. 5 इयर प्लॅनला मराठीत पंचवार्षिक योजना पण बोललं जातं. ज्याच्यामध्ये ना आपण गव्हर्नमेंट डिसाईड करायची की पुढच्या 5 वर्षात आपल्याला काय करायचं आहे आणि एक टार्गेट सेट केला जायचा की एवढं एवढं आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ झालीच पाहिजे, एवढं एवढं आपल्या जीडीपीची ग्रोथ झालीच पाहिजे. आणि आपण कुठल्या सेक्टरला प्राधान्य दिलं पाहिजे, जसं की शेतीला दिलं पाहिजे नाही तर इंडस्ट्रीला दिलं पाहिजे, हे त्यात ठरवलं जायचं आणि त्या हिशोबाने काम केलं जायचं. आणि प्रयत्न असायचा की तो गोल अचीव्ह करता येईल. आणि या पंचवार्षिक योजनांचं नियोजन कोण करायचं, तर नॅशनल प्लॅनिंग कमिशन ही गव्हर्नमेंटची एक बॉडी होती आणि ती ही 5 इयर प्लॅनचं पूर्ण नियोजन करायची. हे इंडियन गव्हर्नमेंटनी बनवलेली होती. नंतर मग मोदीजी जेव्हा आले 2014 मध्ये, त्यांनी या प्लॅनिंग कमिशनला बंद केलं आणि त्याच्या जागी नीती आयोग हे आता सध्या चालू केलंय. ते तेच काम करते, फक्त थोडेसे चेंजेस केले आत्ताच्या मोदी गव्हर्नमेंटने. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघूया. द नरसिम्हा राव गव्हर्नमेंट स्टार्टेड एलपीजी रिफॉर्म्स. तुम्हाला तर माहितीच आहे की 1991 मध्ये काय सिच्युएशन झाली होती. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की इंडिया पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. तर खूप मोठे मेजर स्टेप घेणं गरजेचं होतं, ते घेतले मनमोहन सिंग यांनी. तर त्यालाच काय बोललं जातं, एलपीजी रिफॉर्म फ्रॉम 1991. आणि त्याच्यानंतर काय झालं, द फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया इन्क्रीज. आता नक्की एलपीजी रिफॉर्म होते काय आणि त्यांनी कसं वाचवलं इंडियाला, हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये जाणून घेऊया. की एलपीजी रिफॉर्म होते काय आपण ते समजून घेऊया. एलपीजी, एल मीन्स लिबरलायझेशन, पी मीन्स प्रायव्हेटायझेशन अँड जी मीन्स ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे काय आहे ना, जेव्हा इंडिपेंडन्स भेटलं इंडियाला तेव्हा गव्हर्नमेंटनी ना लायसन्स सिस्टम ही चालू केली होती. म्हणजे तुम्हाला जर कोणताही बिझनेस चालू करायचा आहे ना, तुम्हाला गव्हर्नमेंटकडून लायसन्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे असं होतं की तुम्हाला प्रत्येक बिझनेससाठी लायसन्सची गरज आहेच आहे. आणि या लायसन्स राज सिस्टममुळे ना कुठेतरी बिझनेसची ग्रोथ होत नव्हती. तर इंडियाने काय केलं,
LPG रिफॉर्म नंतर हे नियम काढून टाकले व त्यालाच काय बोललं गेलं, लिबरलायझेशन. नंतर होतं प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन इन द सेन्स आहे ना, गव्हर्नमेंटच्या काही कंपन्या होत्या, त्यातली एक कंपनी म्हणजे मारुती. आता जिला आपण मारुती सुझुकी बोलतो, ती पहिली गव्हर्नमेंटची कंपनी होती. आणि या कंपनीमध्ये ना गव्हर्नमेंटचे शेअर होते पूर्णपणे. 100% ही कंपनी कोणाची होती, तर गव्हर्नमेंटची होती. तर गव्हर्नमेंटने काय केलं, याचे काही शेअर्स आहेत ना ते मार्केटमध्ये विकून टाकले, जेणेकरून गव्हर्नमेंटकडे काय आले, पैसे आले. तर ह्याला बोललं गेलं प्रायव्हेटायझेशन. आणि त्याच्यानंतर थर्ड गोष्ट होती ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन इन द सेन्स आहे ना की इंडियामध्ये ना फक्त इंडियन कंपनी होत्या, फॉरेनच्या काहीच कंपन्या इंडियामध्ये अलाउ नव्हत्या. मग आपण हा निर्बंध काढून टाकला आणि फॉरेनच्या कंपन्यांना पण आपण अलाउ केलं की तुम्ही इंडियामध्ये या, तुमच्या कंपन्या बनवा. तर त्यातलं काही एक्झाम्पल बोलता येईल. एक तर कोका कोला जी कंपनी आहे ती पण आली इंडियामध्ये ह्याच्यानंतर LPG रिफॉर्म नंतर. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे IT सेक्टर मधली IBM ही एक कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी, ही पण इंडियामध्ये आली. तर असं कुठेतरी LPG रिफॉर्म इंडियामध्ये झाले. तुम्हाला एक त्यावेळेसची खूप चांगली गोष्ट सांगतो, एअर इंडियाची. एअर इंडिया ही कंपनी सुरुवातीला कोणाची होती, तर टाटा ग्रुपची होती. JRD टाटा यांनी ही कंपनी स्टार्ट केली होती 1932 मध्ये. आणि नंतर काय झालं, 1953 मध्ये ही इंडियन गव्हर्नमेंटने ही कंपनी विकत घेतली. त्यातले 49% स्टेक जे होते, शेअर जे होते, इंडियन गव्हर्नमेंटने स्वतःकडे घेतले. त्यामुळे ही कंपनी काय झाली, नॅशनलाइज कंपनी झाली. आणि त्याच्यावर कंट्रोल मग इंडियन गव्हर्नमेंटचाच राहिला. आणि इंडियन गव्हर्नमेंटने ही चालवली एअरलाइन्स खूप वर्ष. बट तुम्हाला माहिती आहे नंतर काय झालं, तर ही कंपनी पूर्णपणे कर्जबाजारी झाली. आणि 2021 मध्ये परत इंडियन गव्हर्नमेंटने ही कंपनी सेम टाटा ग्रुपलाही त्यांनी परत विकून टाकली. ही जी एअरलाईन कंपनी होती त्याचं अगोदर नॅशनलायझेशन झालं, म्हणजे ती अगोदर होती टाटाची, ती झाली गव्हर्नमेंटची. आणि परत त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं, म्हणजे गव्हर्नमेंटकडून ती गेली परत टाटाकडे. तर हे एक चांगलं उदाहरण होतं आपलं प्रायव्हेटायझेशनचं. चला तर आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. इंडियन इकॉनॉमीमध्ये आपण काय काय सुधार केले ते तर बघितले. आता पुढे बघूया सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इंडियाने काय काय केलं. तर इथे फर्स्ट दिलं आहे, ग्रीन रिव्होल्युशन इन 1965 बाय द एफर्ट्स ऑफ डॉक्टर स्वामीनाथन. आता ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे तुम्ही बोलू शकता की ग्रीन हा वर्ड कशा रिलेटेड वाटतो तुम्हाला, तर हा आहे आपल्या शेती रिलेटेड. तर इंडियामध्ये ना ग्रीन रिव्होल्युशन एक आलं होतं, म्हणजे असं बोलू शकतो की आपण शेतीमध्ये काही प्रकारे नवीन सुधार केला, नवीन गोष्टींचा त्यामध्ये बदलाव केला आणि त्याच्यातून फायदा इंडियालाच झाला. आणि हे ग्रीन रिव्होल्युशन मोस्टली इंडियाच्या पंजाब, हरियाणा आणि UP अशा या भागांमध्ये याचा खूप फायदा झाला. तर इंडियाने केलं काय माहितीये का, की इंडियाकडे लँड तर खूप होती, आपल्याकडे जेवढी जमीन होती ना त्याच्या हिशोबाने तेवढं उत्पन्न निघत नव्हतं. म्हणून गव्हर्नमेंटने काय डिसाईड केलं की आपण ह्याच्यामध्ये काय नवीन शोध करूया आणि ज्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल आणि गव्हर्नमेंटला पण होईल. आणि हे इनिशिएटिव्ह घेतलं कोण, तर डॉक्टर स्वामीनाथन यांनी. त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांसाठी तर ह्यांनी हाय क्वालिटी ऑफ सीड वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं. त्यासोबत ह्यांनी प्रॉपर इरिगेशन टेक्निक दिली, म्हणजेच पाण्याचा उत्तम पुरवठा केला. आणि त्याच्यासोबतच काही केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड ह्यांचा पण पुरवठा केला, जेणेकरून उत्पन्नात खूप चांगल्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे झाला. आणि तुम्ही जर बघाल ना, आता पण पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी खूप श्रीमंत आहेत असंही तुम्ही बोलू शकता, कारण की तिथे दोन पिकंही खूप मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, एक तर गहू आणि तांदूळ. कारण की तिथे प्रॉपर हे ग्रीन रिव्होल्युशनचा प्रभाव तिथे खूप चांगल्या प्रकारे पडला आणि तिकडचे शेतकरी श्रीमंत पण झाले. आणि ह्यामुळे ना ग्रीन रिव्होल्युशन इंडियामध्ये कुठेतरी लाभदायक ठरलं. त्याच्यानंतर आपण बघूया, पुढे आहे व्हाईट रिव्होल्युशन लेड बाय द डॉक्टर वर्गीस कुरियन. आता हे व्हाईट रिव्होल्युशन नक्की काय होतं, तर हे आपल्या रिलेटेड होतं दुधाच्या रिलेटेड. दूध कसं आपलं पांढरं असतं, तर हे व्हाईट रिव्होल्युशन तसंच होतं की आपल्या इंडियामध्ये ना ते गाई, म्हशी ह्यांचं प्रमाण जास्त होतं, पण त्याच्यामधून जे उत्पन्न निघत होतं ते तेवढं जास्त प्रमाणात निघत नव्हतं. कारण की ह्याच्यामध्ये फायदा कोण उचलत होते, जे मिडलमॅन लोक होते. म्हणजे शेतकरी आपलं दूध विकायचं मार्केटमध्ये, पण त्याच्यामध्ये एक व्यापारी ते विकत घ्यायचा आणि पुढे तो जास्त किमतीत विकायचा, पण याचा फायदा शेतकऱ्याला होत नव्हता. म्हणून ह्याच्यासाठी स्टेप उचलला डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी
ह्या मिडलमॅनला हटवून डायरेक्ट शेतकऱ्याला आपलं दूध हे मार्केटमध्ये विकता येईल आणि त्याचा फायदा मिळवता येईल, हे यांनी प्रयत्न केले. आणि व्हाईट रिव्होल्युशन मधूनच एक मोठी कंपनी जनरेट झाली जिचं नाव आहे अमूल कंपनी, जे आता तुम्ही बघत असाल की त्यांचे खूप सारे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकले जातात. तर हे कुठेतरी व्हाईट रिव्होल्युशनचा रिझल्ट होता आणि ती कंपनी डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या लिडरशिप खालीच बनवण्यात आली होती. आणि बघा तुम्ही आता सध्या ती कंपनी किती ग्रोथ झाली आहे. आणि अमूल कंपनी ही गुजरातमध्ये फॉर्म करण्यात आली होती. जसं आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे गोकुळ कंपनी आहे, सहकारी संस्थेच्या थ्रू चालवली जाते, तशीच ही पण कंपनी अमूल कंपनी ही तिकडच्या लोकांनी मिळून बनवली होती आणि ती आजच्या डेटला किती वरपर्यंत पोहोचलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया. डॉक्टर होमी भाभा लेड द फाउंडेशन स्टोन ऑफ फाउंडेशन ऑफ द इंडियन ऑटोमिक पॉवर प्रोग्राम. आता डॉक्टर होमी भाभा आहे ना, हे खूप मोठे सायंटिस्ट होते इंडियातले आणि बोलू शकता की ना इंडियाचे जे न्यूक्लिअर पॉवरमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली, आपण जो न्यूक्लिअर बॉम्ब बनवला, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जातं डॉक्टर होमी भाभा यांना. त्याच्यानंतर पुढे बघूया. इन 1975 द फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्टा वॉज लॉन्च. आता काय झालेलं ना, 1975 मध्ये ना इंडियाकडे स्मार्ट लोक खूप होते. इंडिया म्हणजे त्यांचे जे बुद्धिमत्ता होते ते खूप चालाक लोक इंडियामध्ये होते. पण काय होतं ना की इंडियाकडे तेवढी फंडिंग नव्हती की इंडिया स्पेस रिसर्चमध्ये तेवढं डेव्हलपमेंट करू शकतं. तर इंडियाने तेव्हा सपोर्ट घेतला सोव्हिएत युनियनचा म्हणजे रशियाचा, आणि इंडियाने आपला फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च केलं ज्याचं नाव होतं आर्यभट्ट. आर्यभट्ट हे एक इंडियाचे मॅथमॅटिशियन होते आणि एक ॲस्ट्रॉनॉमर पण होते, म्हणून त्यांचं नाव देण्यात आलं पहिल्या सॅटेलाइटला. तर सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी जे रॉकेट लागणार होतं ते आपल्याला प्रोव्हाइड केलं होतं सोव्हिएत युनियनने, रशियाने. आणि तुम्ही बघितलं असेल की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत फर्स्ट सॅटेलाइट बद्दल, की फर्स्ट सॅटेलाइट हे नेताना एका सायकलवर नेलं होतं जिथे आपण लॉन्च करणार होतो त्या ठिकाणी. तर ही खरोखर सत्य घटना आहे की पहिल्या वेळेस जेव्हा आपल्या पहिलं सॅटेलाइट लॉन्च करायचं होतं तेव्हा ते सायकलवर ठेवून लिटरली ते स्पेस लॉन्च पॅड पर्यंत नेलं होतं. तर हे कुठेतरी एक सत्य घटना आहे. तर विचार करा, त्यावेळेस आपल्याकडे पैसे नव्हते आणि तेवढे आपण कॅपेबल नव्हतो, तरी आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपलं फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च केलं होतं. आणि त्याचाच रिझल्ट असा आहे की आत्ता या प्रेझेंट सिच्युएशनला इंडिया वर्ल्डमध्ये 3rd रँकवर आहे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या सेक्टरमध्ये. फर्स्टला आहे आपलं USA, सेकंडला आहे रशिया आणि थर्डला आहे इंडिया. तर इंडियाने बघा किती प्रमाणात ग्रोथ केली आहे. इंडियाची सिच्युएशन काय होती जेव्हा इंग्रज सोडून गेले होते आणि आत्ताची सिच्युएशन बघा. तर इंडियाने खूप सारं डेव्हलपमेंट केलं आहे आणि करत पण आहे. ठीक आहे, तर हे आता आपण इथे आपल्या पार्ट 7 मध्ये थांबूया. आता फक्त थोडासा पार्ट राहिला आहे, तो आपण आता पार्ट 8 मध्ये बघूया. आपले जर लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.